आता आपल्याला सूर्यफुलाचा हा मधला भाग आणि हा ग्रीन एक भाग करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ब्राऊन आणि ग्रीन ऊल लागणार आहे. इथे दोन्ही सेमच करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे मी ग्रीन तुम्हाला दाखवते कसा करायचा आहे तो. एक मॅजिक रिंग घ्यायची आहे. अशा प्रकारे दोरा आपल्या बोटावर गुंडाळून घ्या आणि हा जो पुढचा दोरा आहे तो इथून ओढून घ्या आणि याला चेन घाला. ही चेन केली. त्यानंतर 6 सिंगल क्रोशे करायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे केल्यानंतर हे जे 6 सिंगल क्रोशे आहेत ते उजव्या हाताने असे पकडून ठेवायचे आणि हा दोरा जो आहे हा खेचून घ्यायचा. हे सगळे टाके असे जवळ एक तयार होतील. त्यानंतर आपण जो पहिला सिंगल क्रोशे केलेला आहे त्याच्या इथे या ठिकाणी स्लिप स्टिच करायची आहे. त्यानंतर एक चैन. पुढे प्रत्येक चैनवरती 2-2 सिंगल क्रोशे करायचे. जे आपण हे 6 केले, आता हे पुढचे 12 करायचे आहे. आपण हे करून घेऊयात. प्रत्येकी 2-2 करायचे आहेत आपल्याला. 1 2 पुढच्या चेनमध्ये 1 2 पुन्हा पुढच्या चेनमध्ये 1 2 असे आपले एकूण 12 होतील. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2-2 टाकायचे आहे. आपण हे सिंगल क्रोशेस घालतो आहोत. इथे शेवटच्या चेनमध्ये 1 आणि 2 प्रत्येकी 2-2 आपण केलेले आहेत. 6 होते. इथे प्रत्येकी 2-2 केल्यामुळे 12 झालेले आहेत बघा. त्यानंतर आपण इथे जो पहिला सिंगल क्रोशे केला होता त्यात आपण स्लिप स्टिच करणार आहोत. अशा प्रकारे पुन्हा एक चेन केलेली आहे. पहिल्या ओळीवरती आपण 6 केले. इथे प्रत्येकी 2-2 केले, 12. त्यानंतर स्लिप स्टिच घातली, एक चेन. पुढे आपल्याला एका साखळीमध्ये सिंगल क्रोशे, दुसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे इन्क्रीज करायचे आहे. ते इथे पहिल्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे. जर तुमच्या लक्षात राहत नसेल एंड करायला तर इथे असा मार्कर तुम्ही लावून घ्या सुरुवातीला. अशा पद्धतीने किंवा एखादी वूलचा तुकडा तुम्ही टाकला, मार्कर नसेल तुमच्याकडे तरी चालेल. आपण हा सिंगल केला. पुढे 2 करायचे. इथे 2 सिंगल क्रोशे केले. पुढच्या चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे. पुढच्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया. इथे आपलं हे 1 सिंगल क्रोशे
पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे इन्क्रीज केलेला आहे पुढच्या साखळीमध्ये. अशा पद्धतीने एकूण 18 खांब होतील. त्यानंतर इथे मार्कर काढून घ्या आणि इथे आपल्याला स्लिप स्टिच टाकायची. पुढे एक चेन करायची आणि तिथेच आपल्याला एक सिंगल क्रोशे करायचा. मार्कर लावून घ्या. आता इथे आपण एक सिंगल क्रोशे एक इन्क्रीज केलेला आहे. आता इथे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि इन्क्रीज म्हणजे 2 एकाच चेनमध्ये एससी घालणार आहोत. इथे एक टाकलेला आहे मी. हा दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे 2 झाले आणि इथे एकाच चेनमध्ये 3 आणि 4, 3 आणि 4 आपण एकत्र केलेले आहे. पुन्हा बघा पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा एक सिंगल क्रोशे आणि एक इन्क्रीज. हे 2 खांब एकत्र करणार आहोत. अशा पद्धतीने ही ओळ पूर्ण करू. हे 6 साईजने 12, साईज 18, त्यानंतर ही 24 होतील आपले. इथे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, एक इन्क्रीज, पुन्हा एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे, एक इन्क्रीज. पुन्हा बघा 1 1 आणि 2. अशा पद्धतीने हे 24 खांब आपले तयार होते. आणि लास्टला स्लिप स्टिच घालायची आहे. मार्कर काढून घ्या. स्लिप स्टिच घालायची आहे. अशा पद्धतीने ही एक रिंग आपली तयार झालेली आहे. एक चेन टाका आणि दोरा कट करून टाका. अशा पद्धतीने ही 24ची 6, 12, 18 आणि 24 अशी एक हे सर्कल आपलं एक तयार करू. अशाच प्रकारे एक ब्राऊन पण आपण तयार करून घेऊयात. सेम 6, 12, 18, 24. इथे मी एक ब्राऊनसुद्धा अशा प्रकारे सर्कल करून घेतलेला आहे बघा. 6, 12, 18 आणि 24. हा दोरा जो आहे हा आपल्याला निडलच्या सहाय्याने अशी मोठ्या छिद्राची सुई येते त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे तो मागे लपवून टाका. आणि मध्ये पण आपला दोरा शिल्लक आहे तो दोन्हीची गाठ एक मारून घ्या अशा पद्धतीने. फार खेचू नका. अशा पद्धतीने हे बांधून घ्या. आणि कट करून टाकू. इथे मी ब्राऊनचा सुद्धा तशा प्रकारे केलेला आहे.